कुठे गेले असते, कशी राहिले असते? सई कोणाचंही कोणा वाचून अडत नाही म्हणजे तुला हे म्हणायचंय का की तू माझ्याशिवाय अगदी छान आनंदात राहू शकतोस? नाही नाही, मी आपलं एक जनरल स्टेटमेंट पास केलं. आपण थोडक्यात तुला तेच म्हणायचंय ना. म्हणजे समजा तनूच्या आयुष्यात आपण नसतो तरी सुद्धा ती व्यवस्थित राहिली असती. सई तूच म्हटलास ना, कुणाचं कुणावाचून काही अडत नसतं. काय म्हणायचंय तुला? म्हणजे मला असं म्हणायचंय की मलाही थोडा वेळ दे, माझ्या सोबत राहा. आणि नुसतं असं फिजिकली नाही, ऍक्च्युली मनापासून माझ्या सोबत राहा ना. मला असं खूप वाटतं तू माझ्या सोबत तर असतो पण ऍक्च्युली मनाने माझ्या सोबत नसतोस. हे बघ, मला तुझ्या आणि तनूच्या मैत्रीविषयी काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण दिवसातला थोडाच वेळ तिला दे, खूप नको. आपण डेस्टिनेशन वेडिंग करूया का? काय वाटतं तुला? जयंतने खरंच आता लिमिट क्रॉस करायला सुरुवात केली. जानू सेफ असेल का? मी का तिला एकटीला सोडलं? मी तिथे असायला हवं होतं. विश्वा, हा सांग ना, काय वाटतं तुला? सई, तुला हवं ते आपण सगळं करूयात, पण ऐक ना, आपण टेकडीवरून निघालो, तू म्हणालीस तुला खायचं इथे थांबलो, पण आता उशीर होतोय का? निघायचं का आपण? तिथे टेकडीवर सुद्धा तू घाईघाई केलीस, सनसेट सुद्धा नीट बघू दिला नाहीस, काहीच आनंद नाही घेऊ दिलास. काय हे? काय करायचंय आणि तुला घरी जाऊन? काय पोळ्या लाटायच्या? आपलं ठरलंय ना, हा वेळ आपला आहे, आपल्यासाठीच आहे. जरा रोमॅन्टिक टाइम स्पेंड करायचं ठरल्यानंतर तू असं. मला जानूकडे जायचंय. ठीक आहे, कळतंय मला. थोडक्यात तू पुन्हा एकदा मला एकटीला सोडून जाणार आहेस. कधीच मी तुझी प्रायोरिटी नसणार आहे, मला कळलंय.